नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माजी विद्यार्थ्यांकडून शाळेत वृक्षारोपण आणि स्वच्छतेचा संकल्प, शाळेचे पंखे आणि वृक्षाची भेट। परभणी शहरातील खंडोबा बाजार येथील NVS मराठवाडा हायस्कूल मुख्य शाखेस माजी विद्यार्थ्यांकडून पंखे, खुर्च्या, वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण आणि स्वच्छतेचा संकल्प केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी, तर प्रमुख पाहुणे मनपा सदस्य सुनील देशमुख, संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य अनंत पांडे, कार्यकारिणी सदस्य व्यंकटेश तोरंबेकर आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक SR कुलकर्णी, प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रभाकर भंडंगे, मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व संगीत शिक्षक विशाल धानोरकर यांच्या शारदा सातवनाने झाली। तसेच बुद्धवंदना घेण्यात आली। कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रशालेचे उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापसे यांनी या प्रसंगी शाळेचे विद्यार्थी खुशी नरवाळे हिने मी शाळा बोलते याबाबत कविता सादर केली। 10वी अ च्या विद्यार्थिनींनी भित्तीपत्रक तयार केले होते। त्यांना वर्ग शिक्षिका संगीता खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले। भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर माजी विद्यार्थी प्रभाकर भडंगे यांनी संस्थेसाठी 5 पंखे, तोरंबेकर यांनी 5 खुर्च्या भेट म्हणून दिले, तर माजी विद्यार्थी सध्या मंडळ कृषी अधिकारी वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करून दिली। तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले। यावेळी प्रकाश भडंगे यांनी शाळेच्या स्वच्छतेसाठी, तर मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांनी स्वच्छतेसोबतच शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपे उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले। माजी विद्यार्थी गिरीश बोरसे यांनी काढलेल्या सुंदर रांगोळीतून वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले। यावेळी अशोक गुंजकर यांनी PPT द्वारे प्रोजेक्टर संस्थेच्या झालेल्या विविध कार्यक्रमाचे चित्रीकरण दाखवले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी वाघमारे, तर आभार ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत घुले यांनी मानले। कार्यक्रमात यशस्वीसाठी शिक्षक तर कर्मचाऱ्यांचा परिश्रम घेतले।